दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी सावध व्हावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तर मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार नसल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलंय। पाहूया। आमचं विखे पाटलांना विनंती ना आव्हान, आम्ही तुमच्यावर चिडून याच्यासाठी बोलतो की तुम्ही सुधरून चांगलं काम करावं म्हणून। आणखीन बी उदय सामंत साहेब, विखे पाटील साहेब, लाडभाऊ, शंभूराज साहेब, तुम्ही सावध व्हा। तुम्ही योग्य आणि चांगला कायद्याला धरून असणारा पुन्हा सुधारित जी.आर. चांगले काढून मराठ्याला या आंदोलनात सुटसुटीत व्यवस्थित देऊन टाका। नसता तुम्हाला त्या सरकारला तुमच्या अधिकारात आम्ही ठेवणार नाहीत, ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या। अधिकारात तुम्हाला ठेवत नाहीत, मग आम्ही तुमच्या हातात आता अधिकार आहे ना, तवरच मराठ्यांना फडणवीसांनी शिंदेनी व्यवस्थित कायदेशीर द्या। नसता तुमच्या हातात ते अधिकार आता राहणार नाहीयेत। आम्ही देखील त्यांना विनंती करतो आहोत की त्यांनी आता सणासुद्याच्या दिवसामध्ये आंदोलन करू नये, कारण आपल्या मराठी समाजामध्ये रक्षाबंधन सण, गणपती सण हा फार मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आंदोलन करू नये। परंतु जर त्यांनी आंदोलन जरी केलं तरी त्यांचे प्रश्न सोडवून, माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला, एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की त्यांचे प्रश्न आपण तात्काळ सोडवू, आणि ते सोडवून निश्चितपणे मी त्यांच्याकडे जाईन आणि त्यांच्या झालेल्या मागण्या पूर्णत्वाकडे नेऊन त्यांची समजूत काढून त्यांच्या आंदोलनापासून त्यांना मागे घेण्यात आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री आहे।